अहो या टिकाटीची किस्सा जर सांगितलं तर रात्रही पुरणार नाही. समोर नेते आहेत स्टेजवर आणि मला दुःख याचं होतं की मी नाव स्टॉप दिले भाऊचं 15 वर्ष काम केलं. त्याची पावती म्हणून माझ्या मुलाला दिनेश भाऊनी हे तिकीट बहाल केलं. त्याबद्दल मी सर्व गावांच्या वतीनं त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट सांगतो की दिनेश भाऊ ज्यावेळेस इथं काही एक घटना घडली त्याच वेळेस मी 62 वर्षाचं माझं रनिंग चालू आहे आणि मी एक घोषणा केलेली आहे, इथून पुढे मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करणार नाही म्हणजे स्टेजवर भाषण करणार असं नव्हे, पण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं मी मनात चंग बांधला. आणि तो चंग बांधत असताना मी आज या माझ्या मुलाच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी एक खुलासा करतो का मी जो आपला निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेत असताना कोणाला मुलगा पुढं केला काय केला आणि ज्याची त्यालासुद्धा म्हणलं तुला राजकारणात जर उतरायचं असेल तर मला कोणाचाही वारसा नसताना मी माझं स्वयंभू नेतृत्व निर्माण केलं आणि आतापर्यंत नॉनस्टॉप 35 वर्ष या गावासाठी सेवा केली. तेव्हा मी आता या सेवेतून आणि राजकीय निवडणूक कोणतीही लढणार नाही असा मी मनात निश्चय केलेला आहे असं मी तुमच्या समोर सांगतो. आणि दुसरी गोष्ट राहिली की निवडणुका येत असतात जात असतात. मला रामकृष्ण बाबापासून तर पार दिनेश भाऊपर्यंत सर्व अनुभव आहेत आणि तो अनुभव माझ्या पाठीशी असताना त्या मुलाला माझ्या बाळाला मी काहीतरी बहुत कडू त्याला शिकवले आणि घरात राजकारण असल्यामुळं तो त्याचंवाला ते अनुकरण करत लहान असताना दादा तुम्ही कुठे चालले काय करू राहिले काय करणारे असा तो मनात मोठा झाला. आणि या निवडणुकीमध्ये ते प्रथमतःच जो ज्यांनी ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा लढली नाही तो पोरगा पंचायत समितीचा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे इथं बसलेल्या नेत्यांचे परत एकदा अभिनंदन करतो. आणि भाऊला सांगतो माझ्या जीवनात संकट खूप आलेले आहेत परंतु मी संकटाला मात करीत असताना आतासुद्धा मी याचा उदोपयोग करणार नाही. मला बोलायचं पण नाही, कोणी काय दिलं ते मला सांगायचं सुद्धा नाही. परंतु येत्या निवडणुकीमध्ये दादांना आणि माझा मुलगा तुषार उत्तमराव पवार यांना ही जी जनता बसलेली आहे ही काही पैसे देऊन आणलेले नाही, ओरिजिनल जनता इथं बसलेली आहेत, ओरिजिनल मतदार इथं बसलेले आहेत. त्यांना विनंती करतो की मी माझा बाळ तुमच्या पदरात टाकलेला आहे, तुम्हाला त्याला झोके द्यायचे किंवा काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. या प्रसंगी मी एकच विनंती करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये दादांना आणि तुषारना कोणी किती आडे टाकू द्या, कुठल्याही परिस्थितीत किती अडचण येऊ द्या, तरी ही जनता या दोघांनाही खंडाळ्यामधून दोघांनाही लीड दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि म्हणून जी खऱ्या अर्थानं ज्या लोकांचं काम जास्तीचं त्या ठिकाणी गुंतलेलं असतं ती म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे. आणि खऱ्या अर्थानं आज ती निवडणुकीचा बिगुल वाजला आणि हा लोकशाहीचा उत्सव आपण पार पाडण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आता सांगायचं ठरलं तर उमेदवारी कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली, कुणाच्या युत्या झाल्या आघाड्या झाल्या बिघाड्या झाल्या, मला त्याच्याशी काही घेणं नाही. पण खऱ्या अर्थानं एक माझ्यासारख्या युवा मित्राला माझ्यासारख्या तरुण मित्राला एवढंच त्या ठिकाणी वाटलं की खरोखर माझ्या प्रांजळ मनाने या ठिकाणी मी सांगेल की माझ्या घरात जरी राजकारण असलं तर मी खरंच पिंड म्हणून राजकारण म्हणून एक वारसा चालवा म्हणून मी राजकारणात कधीच त्या ठिकाणी विचार केला नव्हता की मला त्या ठिकाणी राजकारणात पडावं आणि उतरावं. पण खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे मी व्यासपीठावर सांगेल की खरोखर सांगतो की लोक त्या ठिकाणी साक्षीदार आहे की आम्ही झोपलेला असताना सुद्धा दरवाजाचा आवाज त्या ठिकाणी ठकठक वाजतो का इतक्या लवकर सुद्धा समस्या आमच्या दारात त्या ठिकाणी येतात. आणि समस्या विशेष अशा काही नसतात की ते मंत्रीपर्यंत आमदार खासदारपर्यंत जाव्या. इतक्या क्षुल्लक समस्या ज्या लोकांना रात्री भेडसवत नाही, झोप येत नाही, अक्षरशः त्या लोकांना इतक्या त्या वेदना त्या ठिकाणी होतात आणि अशा सारख्या गावच्या पुढाऱ्यांकडे ते येतात आणि आमचं हे गुंतलं, आमचा चेक गुंतला, आमचं हे निघत नाही, आम्ही मंजुरीला पैसे दिले, आम्हाला पैसे मागितले, आम्हाला जिओ टॅगला पैसे मागितले. इतक्या छोट्या छोट्या तक्रारी मी गेल्या खऱ्या अर्थानं 7 ते 8 वर्षापासून माझ्या घरामध्ये बघत होतो. आणि मी खऱ्या अर्थानं मला असं वाटायला लागलं की खरोखर किती लोक त्या ठिकाणी त्रस्त आहे की या सगळ्या सत्ता असताना सुद्धा. पण मित्र हो, हा एक मोठा उद्देश असतो.
तर निवडणूक आपल्याला लढायची विकासासाठी, आपल्याला निवडणूक काही दादागिरी करण्यासाठी लढायची नाही। या भागातील मूलभूत सार्वजनिक प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहे। अतिशय गंभीर प्रश्न आपल्या भागात आहेत, रस्त्याचे असतील, शाळेचे असतील, आरोग्याचे असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे किंवा तुषारला पंचायतमध्ये जायचं आहे। फक्त विकास करायचा, कुठल्याही कोणाची आपल्याला जिरवायची नाही, कुठलाही उत्मात आपल्याला करायचं नाही, फक्त सर्वसामान्य लोकांचं काम कसं करता येईल या कामासाठी आपल्याला जिल्हा परिषद जायचं आहे। आणि ती विनंती करण्यासाठी की त्या 7 तारखेला आपण सर्वांनी आम्हाला मतदानारूपी आशीर्वाद देऊन या सभागृहात पाठवा। मी आपल्याला एक गवाही देतो की आपल्याला कुठल्याही प्रकारचा पस्तावा या काळात येणार नाही। नक्कीच आपल्याला अभिमान वाटेल असं काम आम्ही येत्या काळात करू। मित्रहो, वेळ खूप झालेला आहे, अजून दशरथ भाऊंना बोलायचं आहे। मी खंडाळा गावातील ग्रामस्थांना एक आश्वासित करू इच्छितो की खंडाळा आणि शूरमध्ये कुठलाही फरक मी करणार नाही। खंडाळा आणि शूरला एक समजून या पूर्ण गटाचा विकास करण्यासाठी मी सदैव बांधील राहीन। अजून एक सांगतो, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा विकासाचा कधी टाकणार नाही, एवढी विनंती करतो। आणि येत्या 7 तारखेला भरघोस मतदान आम्हाला करावं। मतदान करत असताना आपल्या घरातील सर्व मतदान आपण 100% करण्याचा प्रयत्न करावा। मतदान करत असताना याची जाणीव ठेवावी की मशीन एक असणार आहे, एका मशीनवर आपल्याला 2 मतदान करायचं आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 7 तारखेला कमळ या निशाणी समोर बटन दाबून आम्हा दोघांना आपण विजयी करावं ही विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज नरेंद्र मोदी यांचे भक्कम असे सरकार आहे। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाची गंगा वाहत आहे। म्हणून आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे, सुनील दादा पैठण पगारे व पंचायत समितीचे जे अधिकृत उमेदवार आहे, आमचे मित्र तुषार उत्तमराव पवार यांना निवडून आणणं गरजेचं आहे। आज आपण बघतात का आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन आपण चालतो। पण आज तुमच्या गटात जे राजकारण चालू आहे, कुठल्या स्तरावर जाऊन आज राजकारण आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही, कारण की कोणावर टीका टिप्पणी करणं माझी सवय नाही आहे। जातीपातीचं राजकारण कमकुवत लोक करत असतात, एवढंच मी बोलेल। जर खरंच तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही विकासावर बोला। आज तुम्हाला माहीत आहे भारतीय जनता पार्टीने आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात किती विकास केला। हा रस्ता जो झाला हा कोणी केला? भारतीय जनता पार्टीमुळे झाला। जलजीवन मिशन जे तुमच्या इथे काम आहे ते कोणामुळे आले? भारतीय जनता पार्टीमुळे आली। आज खंडाळ्यात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, मला माहीत आहे, पण आपलं माहीत आहे आपल्याला का मराठवाडा वॉटर ग्रीड म्हणजे वैजापूर गंगापूर वॉटर ग्रीडचं काम प्रगतीपथावर आहे। मी तुम्हाला आश्वासित करतो का 1 वर्षानंतर तुम्हाला आज 15 दिवसांनी पाणी आहे, रोज पाणी येईल, ते पण फिल्टर पाणी येईल। हे सगळं काम कोणी केलं? भारतीय जनता पार्टीने केलं। आज तुम्ही बघा, लाडकी बहीणपासून शेतकरी सन्मान योजना, प्रत्येकाला घरकुल, हे सगळे योजना कोणाचे आहे? भारतीय जनता पार्टीचं आहे। खरंच आपल्या ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तुम्ही सुनील दादा पैठण पगार व